कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हॅलो हाय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ई सारथी ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आय एम युअर बायोलॉजी मेंटर प्रगती मॅम. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला किंवा आजच्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे तुमचं फाउंडेशन आहे ते कशासाठी महत्त्वाचं आहे. तर बाळांनो, तुम्ही आता 8th स्टँडर्ड मध्ये आहात. ओके, तर तुम्ही उद्या चालून JEE आणि नीट सारख्या एक्झाम्सला टॅकल करणार आहोत. मग अशा एक्झाम्सला आपण जेव्हा टॅकल करतो तेव्हा आपले जे बेसिक आहे, ओके, जे पण काही JEE आणि नीट साठी जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपल्या 8th, 9th आणि 10th मध्येच कव्हर केले जातात. मग काही पोरांच्या त्या कन्सेप्ट स्कूल मधून कव्हर नसतात होत. मग तर विद्यार्थी मित्रांनो, काही याच्यामध्ये स्टेट बोर्डचे विद्यार्थी असतात आणि काही CBSE देखील विद्यार्थी आहेत. तर स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना जे काही टॉपिक्स नवीन असतात किंवा 11th 12th मध्ये गेल्यानंतर काही टॉपिक्स तुम्हाला नवीन वाटतात, त्यांना वाटतं की हे तर आपण कधी पाहिलंच नाही. मग अशा जे प्रॉब्लेम्स तुम्हाला पुढे चालून भविष्यात येणार आहेत, मग अशा प्रॉब्लेम्सला तुम्हाला टॅकल करण्यासाठी किंवा जे पण तुमचं फाउंडेशन किंवा बेसिक आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी हे फाउंडेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बाळांनो, तुम्ही आता 8th स्टँडर्ड मध्ये आहात. तर काही विद्यार्थी हे आपले स्टेट बोर्डचे असतील आणि काही CBSE बोर्डचे असतील. मग स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी असं नाही म्हणायचं की हा तर टॉपिक आमच्या सिलेबस मध्ये नाहीये किंवा हे आम्हाला आमच्या स्कूलमध्ये शिकवलेलं नाहीये. ओके, तर अशा प्रकारे स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकेल. पण जे CBSE ची पोरं आहेत त्यांना तर काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण त्यांचा जो सिलेबस आहे तो आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मग स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना यातून काय फायदा होणार आहे. तर बघा, आपण आता 11th 12th नंतर काय करतो तर इंजिनिअरिंग किंवा आपलं मेडिकलला जेव्हा आपण पदवी परीक्षेसाठी जेव्हा आपण टॅकल करायला जातो त्या पेपरांना, तर तेव्हा आपल्याला JEE आणि नीट सारख्या एक्झाम द्यावे लागतात. ठीक आहे, मग त्या एक्झाम मध्ये पूर्ण जो सिलेबस आहे तो कशावरती बेस्ड आहे तर आपल्या CBSE बोर्डवरती बेस्ड आहे. ठीक आहे, मग तो जो सिलेबस आहे तो आतापासूनच तुमचा सिलेबस स्ट्रॉंग करण्यासाठी स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना हे जे काही फाउंडेशन आहे ते अतिशय उपयुक्त आहे. ठीक आहे, तर मग काही याच्यामध्ये स्टेट बोर्डचे देखील तुमचे टॉपिक्स कव्हर होतील. ओके, तर तुम्ही असे नाही म्हणणार की हा टॉपिक आम्हाला नाही किंवा हा आम्हाला जाणून घ्यायचा नाही, कारण तुम्ही जेव्हा आतापासून जर काही फाउंडेशन किंवा हे जे कन्सेप्ट आहेत बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते आतापासूनच व्यवस्थितरित्या तुम्ही जर काही शिकलात तर तुम्हाला पुढे चालून त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. ओके, तर बाळांनो, आता तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये आहात. मग जे पण काही CBSE बोर्डचा सिलेबस आहे तो आपण घेणार आहोत. मग याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत. फर्स्ट आहे त्याचा आपला क्रॉप प्रोडक्शन अँड देअर मॅनेजमेंट. ठीक आहे, तो आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. क्रॉप प्रोडक्शन म्हणजे काय असतं, वेगवेगळे क्रॉप्स कोणत्या कोणत्या सीझन मध्ये कल्टिवेट केले जातात, त्यांचं मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस काय असतात ते या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढंच नाही तर आपण जेव्हा आपले अपकमिंग लेक्चर सुरू होतील, ओके, जेव्हा आपले अपकमिंग लेक्चर सुरू होतील त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे बायोलॉजीचे टॉपिक जसं की तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फ्रेंड अँड फो, तुमचा सेल टॉपिक असेल, देन तुमचं रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स असतील आणि वेगवेगळे डिफरंट टॉपिक्स जे CBSE किंवा NCERT पॅटर्नचे जे टॉपिक्स आहेत ते सर्व काही इथे तुम्हाला कंप्लीट किंवा कव्हर करून दिले जातील. ओके, तर बाळांनो, या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत तुमचा फर्स्ट टॉपिक बायोलॉजीचा, दॅट इज ए क्रॉप प्रोडक्शन अँड देअर मॅनेजमेंट. तर मित्रांनो, काही विद्यार्थी असे पण असतील की बायोलॉजी म्हणजे काय. काही विद्यार्थी जे स्टेट बोर्डचे असतील त्यांना माहित नसतं की बायोलॉजी म्हणजे काय असतं. ठीक आहे, तर बाळांनो, बायोलॉजी म्हणजे काय असतं तर बघा, बायोलॉजी म्हणजे काय तर बघा, जे विद्यार्थी आपल्याला काही मराठी मीडियमचे पण विद्यार्थी असतात त्यांना माहित नसतं की बायोलॉजी म्हणजे काय त्यांचे, कारण सगळे जे टॉपिक्स असतात ते मराठीमध्ये असतात. मग मी तुम्हाला आता सांगते की बायोलॉजी म्हणजे काय तर जीवशास्त्र, जिथे जीवांचा अभ्यास होतो, जिथे स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजेच आपले वेगवेगळे प्रकारचे जीव असतात त्यांचा अभ्यास केला जातो, त्याला आपण काय म्हणत असतो तर बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र. ओके, तेच मी तुम्हाला शिकवणार आहे. याच्यामध्ये 2 टाइप्स पडत असतात, एक फर्स्ट दॅट इज ए झुओलॉजी आणि सेकंड दॅट इज ए बॉटनी.
त्याच्यामध्ये झुलॉजीमध्ये आपण काय शिकत असतो तर डिफरंट डिफरंट ॲनिमल्सचा स्टडी करत असतो आणि बॉटनीमध्ये आपण डिफरंट डिफरंट प्लांट्सचा स्टडी करत असतो. ओके, झुलॉजी आणि बॉटनी हे काय आहेत तर बायोलॉजीचे 2 टाइप्स आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, आता या बायोलॉजी मध्ये जे पण काही 8th स्टँडर्डचे विद्यार्थी आहेत, या बायोलॉजी मध्ये तुम्हाला फर्स्ट टॉपिक आहे दॅट इज ए क्रॉप प्रोडक्शन अँड देअर मॅनेजमेंट. ओके, तर बाळांनो याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की क्रॉप्स म्हणजे काय, ॲग्रिकल्चर म्हणजे काय, ते कशा प्रकारे कल्टिवेट करायचे, ॲग्रिकल्चरल डिफरंट डिफरंट प्रॅक्टिसेस म्हणजे काय असतात. मग बाळांनो आता मला सांगा की आपला जो भारत देश आहे तो कसा आहे तर कृषी प्रधान देश आहे. ठीक आहे, आपला जो भारत देश आहे तो काय आहे तर कृषी प्रधान देश आहे आणि तसंच त्याचसोबत आपला जो भारत देश आहे सगळ्यात जास्त लोकसंख्येवाला पण देश आहे. ठीक आहे, मग या लोकसंख्येला अन्नाच्या गरजा किंवा त्याच्या ज्या फूड नीड्स आहेत त्या भागवण्यासाठी कशाची गरज असते तर आपल्या अन्नाची किंवा क्रॉप्सची गरज असते. मग तो कोण पिकवतो तर आपला शेतकरी पिकवतो. ठीक आहे, शेतामध्ये माझी खोप त्याला बोराटीची झाप, शेतामध्ये माझी खोप त्याला बोराटीची झाप, जिथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. ठीक आहे, असा आपला भारत देश जिथे की कृषी प्रधान देश आहे, जिथे की तुम्हाला खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात शेती करणारे किंवा शेतकरी तुम्हाला तिथे आढळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मग ॲग्रिकल्चर कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर आपल्या जी काही लोकसंख्या आहे, सगळ्यात एवढी मोठी भरून लोकसंख्या आहे आपल्या भारत देशामध्ये, मग या लोकसंख्येला खाण्याच्या गरजा, यांच्या फूड नीड्स आहेत त्या भागवण्यासाठी, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर आपल्या शेतीची. ठीक आहे, मग तिथे शेतकरी काय करतो रे तर शेतकरी काय करतो तर शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं उगवतो, मग ती पिके कल्टिवेट करतो, त्याला वाढवतो, त्याचं काय करतो हार्वेस्टिंग करतो, त्याला कापतो, त्याच्यापासून काय मिळवतो धान्य मिळवतो. मग धान्य मिळवल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण फूड्स खातो. ठीक आहे, तुम्ही म्हणाल मॅडम आपण फूड खातो, आपण पिझ्झा खातो, आपण पोळी खातो, आपण पाव खातो, मग हे कशापासून भेटतं रे आपल्या क्रॉप्स पासून म्हणजेच पिकांपासून भेटतं. मग हे जर का पिकच नसते तर मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स खाल्ले असते का रे, नसते ना खाल्ले. मग हा जो काही बळीराजा आहे किंवा अन्नदाता आपण म्हणतो तर तो काय करतो तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं त्याच्या शेतामध्ये पिकवतो आणि तो काय करतो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची क्रॉप्स किंवा धान्य किंवा फूडच्या ज्या गरजा आहेत ते काय करतो तर आपल्या भागवत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असे जे काही फूड आहे ते 2 टाइप्सचं असतं. फर्स्ट दॅट इज ए प्लांट्स ओरिजिनेटेड फूड असतात आणि सेकंड दॅट इज ए ॲनिमल ओरिजिनेटेड फूड्स असतात. मग या प्लांट्स ओरिजिनेटेड म्हणजेच आपण जे आपल्या पिकांपासून जे फूड मिळवतो त्याला आपण काय म्हणू शकतो तर प्लांट्स ओरिजिनेटेड फूड. ओके, मग त्याच्यामध्ये काय काय असतं, मग आपण जे काही रोज वरण भात किंवा डाळ भात खातो ते कशापासून भेटतात तर आपल्या पल्सेस पासून. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे पल्सेस जसं की तूर झालं, आपलं हरभरा झालं, वेगवेगळ्या प्रकारचे जे डाळवर्गीय पिकं असतात ते पण आपल्या प्लांट्स पासून आपण मिळवतो. देन आपलं ऑइल असतं. ओके, आपण म्हणतो की सूर्यफुलाचं, देन सोयाबीन, वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑइल असतात ते पण आपल्या प्लांट्स पासूनच मिळवतो. देन डिफरंट डिफरंट व्हेजिटेबल्स जसं की आपलं वांग्याची, बटाट्याची, टोमॅटोची भाजी, वेगवेगळ्या प्रकारची व्हेजिटेबल्स पण आपण आपल्या शेतामध्ये काय करत असतो ग्रोन करत असतो. ठीक आहे, वेगवेगळ्या टाइप्सचे सिरियल्स पण आपल्याला कोणापासून भेटतात तर प्लांट्स पासून, म्हणजे जसं की आपलं तांदूळ, गहू, ज्वारी, मका, बाजरी, नाचणी, वेगवेगळ्या प्रकारचे त्याला आपण काय म्हणतो तर सिरियल प्लांट्स किंवा सिरियल क्रॉप्स पण आपण आपल्या प्लांट्स पासून मिळवत असतो. देन वेगवेगळ्या प्रकारचे नट्स, बदाम, काजू आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स जसं की केळी झालं, मोसंबी, संत्री, गावा, देन सफरचंद वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स पण आपल्याला कोणापासून भेटत असतात तर प्लांट्स पासून. ओके, मग हे फ्रुट्स किंवा हे जे फूड आहे ते फक्त आपण प्लांट्स पासूनच मिळवतो का? नाही, तर आपण काही फ्रुट्स किंवा काही जे फूड आहे ते कोणापासून मिळवत असतो तर आपल्या ॲनिमल्स पासून. मग आता आपण पाहूया की ॲनिमल ओरिजिनेटेड फूड. ओके, तर मग त्याच्यामध्ये काय येतं आपलं फर्स्ट दॅट इज ए मीट. ओके, जे पण काही वेगवेगळ्या प्रकारचं चिकन असेल, मग जे काही आपलं शेळीपासून जे मिळवतो, ठीक आहे, शेळी त्यांच्यापासून जे काही मिळवतो मीट. ठीक आहे,
देन आपलं चीज असेल, वेगवेगळ्या प्रकारचं मिल्क, आपल्याला मम्मी सांगत असते की दूध पी, दूध पी. देन आपले एग झाले, अंडी झाले, जे की आपल्याला प्रोटीन, खूप जास्त प्रमाणात प्रोटीन मिळवून देतात. आणि घी झालं, तशाच प्रकारे आपलं हनी झालं. हे कशापासून मिळवत असतो तर आपण ॲनिमल्स पासून मिळवत असतो. ओके. मग 2 टाइप्सचे फूड असतात. एक दॅट इज ए प्लांट्स पासून आपण मिळवतो आणि सेकंड दॅट इज ए ॲनिमल्स पासून आपण काही फूड्स मिळवत असतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया की क्रॉप्स म्हणजे काय, जो की आपला टॉपिकचा एकदम महत्त्वाचा भाग आहे. मग बाळांनो, मला सांगा की क्रॉप्स म्हणजे काय? क्रॉप्स म्हणजेच तर when plants of same kind is grown and cultivated at one place on very large scale, it is called as a crops. बघा, हे असे प्लांट्स, क्रॉप्स म्हणजेच काय तर हे असे प्लांट्स असतात, कोण सेम काइंडचे प्लांट्स असतात. ठीक आहे. आणि ते लार्ज स्केल वरती काय केले जातात तर कल्टिवेट केले जातात. ठीक आहे. बघा, जसं की तुमचं गहू झालं, ज्वारी झालं, मका झालं, मग हे वेगवेगळ्या लार्ज स्केल वरती सेम काइंडचं प्लांट जे आहे, ते सेम काइंडचं प्लांट लार्ज स्केल वरती काय केलं जातं तर कल्टिवेट केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो तर क्रॉप्स. ठीक आहे. क्रॉप्स म्हणजेच काय तर आपण त्याला काय म्हणत असतो रे तर पिके. ठीक आहे. डिफरंट टाईपची पिके आपण काय करत असतो, कल्टिवेट करत असतो आपल्या शेतामध्ये. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सिरियल क्रॉप, जसं की आपलं गहू, ज्वारी, मका, बाजरी, नाचणी, वेगवेगळ्या प्रकारची सिरियल क्रॉप्स, देन फ्रूट क्रॉप्स पण ग्रो करतात. मग आता आपण पाहूया की कोणत्या कोणत्या प्रकारचे क्रॉप्स आपण ग्रोन करतो. बघा, जे काही शेतकरी आहेत ते काय करतात तर त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल क्रॉप्स, ओके, सिरियल क्रॉप्स मध्येच आपले गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल क्रॉप्स ग्रोन करतात. मग देन सेकंड असतात आपले फ्रूट क्रॉप्स. मग फ्रूट क्रॉप्स मध्ये तुमचं चिकू झालं, तुमचा आवळा, पेरू, मोसंबी, संत्री, केळी, सफरचंद, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट क्रॉप्स पण काय करतात तर शेतकरी लार्ज स्केल वरती किंवा लार्ज स्केल वरती त्यांच्या शेतामध्ये त्यांचं काय करतात तर कल्टिवेट करत असतात फ्रूट क्रॉप्स. देन आपले वेगवेगळ्या प्रकारचे शेतामध्ये शेतकरी काय करतात तर व्हेजिटेबल्स देखील ग्रोन करत असतात. व्हेजिटेबल्स क्रॉप्स. ओके. मग त्याच्यामध्ये तुमचं वांगी, बटाटी, मिरची, तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हेजिटेबल्स तुम्ही घरी आणता, त्याच्यामध्ये ते शेतकरी काय करत असतात तर ग्रोन करत असतात. देन अजून काय असतं रे क्रॉप्स मध्ये, ऑइल सीड्स. ओके. ऑइल सीड्स देखील शेतकरी ग्रोन करतात. मग त्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन झालं, तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यफूल, देन करडई, वेगवेगळ्या प्रकारच्यातून आपण काय मिळवतो तर ऑइल मिळवतो. ठीक आहे. मग ते ऑइल सीड्स क्रॉप्स पासून आपण मिळवू शकतो. देन तसंच आपण आपले जे शेतकरी आहेत ते फ्लावर्स देखील ग्रोन करतात. ओके. फ्लावर क्रॉप्स पण देखील ग्रोन करत असतात. तसेच आपले कमर्शियल क्रॉप्स देखील आहेत. ठीक आहे. मग या कमर्शियल क्रॉप्स मध्ये काय येतं तर तुमचं शुगर केन, कॉटन. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे वेगवेगळे क्रॉप्स शेतकरी काय करत असतो तर त्याच्या शेतामध्ये हे पिकं घेत असतो आणि त्याची हार्वेस्टिंग करत असतो. आणि म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो तर अन्नदाता. कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही क्रॉप्स आहेत किंवा धान्य आहेत ते आपल्याला देतो आणि आपल्या फूड नीड्स जे आहेत तो आपला कंप्लीट करतो. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो तर अन्नदाता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही क्रॉप्स आहेत ते काय केले जातात तर डिफरंट सीझन मध्ये घेतले जात असतात. ठीक आहे. मग ते कोणते कोणते सीझन्स असतात तुम्हाला तर माहिती आहे. डिफरंट सीझन्स, जसं की तुम्हाला माहिती आहे उन्हाळा असतो, पावसाळा असतो आणि हिवाळा असतो. हे 3 प्रकारचे सीझन्स तुम्हाला माहिती आहेत. पण हे जे क्रॉप्स आहेत हे पण क्रॉप्स वेगवेगळे त्यांचे जे सीझन्स असतात त्या सीझन मध्ये काय केले जातात तर कल्टिवेट केले जातात, ग्रो केले जातात. मग त्यांचे कोणतं क्रॉप कोणत्या सीझन मध्ये ग्रो केलं जातं ते आता आपण पाहूया. बघा, क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स बेस्ड ऑन देअर सीझन. बघा, कोणत्या कोणत्या सीझन मध्ये कोणतं क्रॉप ग्रोन केलं जातं ते आता आपण पाहूया. तर बघा, जे पण काही आपला खरीप सीझन आहे किंवा खरीप ज्या हंगामातले जे क्रॉप्स आहेत ते कोणते कोणते असतात आणि ते कधी कल्टिवेट केले जातात आणि त्यांचं हार्वेस्टिंग कधी केलं जातं ते या स्लाइड वरती आपण पाहणार आहोत.
तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण काही खरीप क्रॉप्स असतात ते कधी कल्टिवेट केले जातात, तर जेव्हा आपला पावसाळा सुरू होतो, ठीक आहे, जेव्हा आपण जून जुलैचा जो पिरियड असतो तेव्हा काय केलं जातात, तर हे खरीप क्रॉप्स असतात ते काय केले जातात, तर सोन केले जातात. ओके, बघा, खरीप मान्सून क्रॉप्स ग्रोन इन अ रेनी सीझन प्लांटेड इन जुलै हार्वेस्टेड इन ऑक्टोबर. फॉर एक्झाम्पल राईस, मेज, सोयाबीन, ETC. बघा, हे जे काही खरीप क्रॉप्स असतात तर ते कधी ग्रोन केले जातात, तर जून जुलैमध्ये ग्रोन केले जातात आणि त्यांचं जे हार्वेस्टिंग आहे ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये केलं जातं. आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात, तर तुमचं सोयाबीन, राईस, देन मेज आणि तसेच तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पर्ल मिलेट्स असतील, तुमचं उडीद असेल, तुमचं मूग असेल, ठीक आहे, हे जे काही क्रॉप्स आहेत ते कधी ग्रोन केले जातात, तर खरीप सीझन मध्ये, जेव्हा पावसाळा असतो, ठीक आहे, मान्सून सीझन मध्ये जे क्रॉप्स कल्टिवेट केले जातात त्याला आपण काय म्हणत असतो, तर खरीप क्रॉप्स. जे काही गावाकडचे विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जो सेकंड आपला सीझन आहे तो असतो रब्बी सीझन, म्हणजेच आताचा जो चालूचा सीझन आहे, ठीक आहे, विंटर सीझन. मग याच्यामध्ये विंटर सीझन मध्ये जे क्रॉप्स ग्रोन केले जातात त्याला आपण काय म्हणत असतो, तर रब्बी क्रॉप्स. ठीक आहे, फर्स्ट आपण पाहिलं की खरीप क्रॉप काय असतं, म्हणजे जे मान्सून मध्ये किंवा जे रेनी सीझन मध्ये ग्रोन केले जातात त्याला आपण काय म्हणत असतो, तर खरीप. ठीक आहे, खरीप क्रॉप्स. आणि जे विंटर सीझन मध्ये ग्रोन केले जातात त्याला आपण काय म्हणतो, तर रबी क्रॉप्स. ओके, मग याच्यामध्ये विंटर क्रॉप्स ग्रोन इन अ विंटर सीझन प्लांटेड इन ऑक्टोबर हार्वेस्टेड इन मार्च. फॉर एक्झाम्पल व्हीट, लिनसीड, मस्टार्ड, ETC. ओके, बघा, जे पण काही विंटर जे क्रॉप्स आहेत ते कधी ग्रोन केले जातात, तर आपलं ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या मंथ मध्ये. ठीक आहे, आणि ते हार्वेस्ट कधी केले जातात, तर मार्च. ओके, मार्च किंवा एप्रिल मध्ये ते हार्वेस्ट केले जातात. जसं की आपलं व्हीट, बघा, आता मोस्ट ऑफ दी शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत, मग ते काय लावतात, तर त्यांच्या शेतामध्ये व्हीट लावतात. वेगवेगळ्या प्रकारची लिनसीड, मस्टार्ड असतात, वेगवेगळे जसं की हरभरा झालं, तुमचे राजमा झालं, हे रब्बी सीझन मध्ये लावलं जातं. ठीक आहे, मग आणि एक थर्ड सीझन असतो, दॅट इज ए झेड म्हणजेच काय, तर जे असे क्रॉप्स जे समर मध्ये ग्रोन केले जातात, जे उन्हाळ्यामध्ये ग्रोन केले जातात, उन्हाळ्यामध्ये लावले जातात, त्याला आपण काय म्हणतो, तर झेड सीझन. ओके, झेड क्रॉप्स पण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय असतं, तर बघा, समर क्रॉप्स ग्रोन इन अ समर सीझन प्लांटेड इन अ मार्च हार्वेस्टेड इन अ जून. फॉर एक्झाम्पल वॉटरमेलन, मस्कमेलन, पंपकिन, ETC. बघा, असे क्रॉप्स जे की उन्हाळ्यामध्ये सोन केले जातात. ठीक आहे, असे क्रॉप जे की उन्हाळ्यामध्ये ग्रोन केले जातात आणि त्यांचं जे हार्वेस्टिंग आहे ते पावसाळ्याच्या अगोदर म्हणजेच जून मध्ये हार्वेस्टिंग केलं जातं आणि मार्च मध्ये त्यांचं जी सोविंग आहे किंवा पेरणी आहे ती केली जाते आणि त्यांचं जे हार्वेस्टिंग आहे ते जून मध्ये केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, तर झेड क्रॉप्स. ओके, मग याच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल आहेत, तर वॉटरमेलन, मस्कमेलन आणि आपलं पंपकिन. ओके, तर आता तुम्हाला समजलं असेल की डिफरंट टाईपचे वेगवेगळे सीझन्स असतात. मग त्या सीझन मध्ये कोणतं क्रॉप्स कोणत्या सीझन मध्ये ग्रोन करायचं ते आता आपल्याला समजलं. मग याच्यामध्ये कोणते कोणते सीझन आहेत रे? फर्स्ट दॅट इज ए खरीप, सेकंड दॅट इज ए रब्बी आणि थर्ड दॅट इज ए झेड सीझन. मग तुम्ही म्हणाल की मॅम, आपण जो राईस आहे तो राईस आपण रब्बी मध्ये ग्रोन करू शकतो का? तर मी म्हणेल नाही. कारण का? बघा, राईस जो आहे आपला तांदूळ जो आहे त्याला काय लागतं, तर खूप जास्त प्रमाणात पाणी लागतं. आणि ते पाणी कधी भेटेल, तर आपल्याला फक्त आणि फक्त मान्सून सीझन मध्ये, म्हणजेच कधी, तर आपल्या रेनी सीझन मध्ये, म्हणजेच पावसाळ्यामध्ये जास्त पाणी भेटेल ना. आणि आपला जो भाताचं जे उत्पन्न आहे, त्या भाताची जी पिकं आहेत ते कधी घेतले जातात, तर खरीप मध्येच, कारण त्यांना लागतं खूप जास्त प्रमाणात पाणी आणि ते पाणी असेल फक्त आणि फक्त रेनी सीझन मध्ये. ठीक आहे, म्हणून हे जे काही हा जो काही राईस आहे तो रब्बी मध्ये सोन केला नाही जात. ठीक आहे, तर मित्रांनो, आता आपण पाहूया नेक्स्ट. बघा, इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रब्बी सीझन मध्ये कोणते कोणते प्रकारचे क्रॉप्स ग्रोन केले जातात, खरीप मध्ये कोणते कोणते प्रकारचे क्रॉप्स ग्रोन केले जातात ते इथे दिसत आहे. बघा, तुमचं व्हीट असेल, तुमचे वेगवेगळ्या प्रकारची पीज असतील, व्हीटलाच आपण काय म्हणतो, तर गहू म्हणतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ग्राम्स आहे, तुमचा हरभरा आहे, मस्टर्ड आहे, पीज आहे. देन खरीप मध्ये कोणते कोणते आहेत, तर राईस, ग्राउंडनट आहे,
रागी आहे आणि सोयाबीन. ठीक आहे, आणि आपले काही झेड क्रॉप्स पण इथे तुम्हाला या स्लाइड वरती दिसत आहेत, जसं की आपलं पंपकिन, कुकुंबर असेल, बिटर गार्ड असेल, देन पेपर असेल, मेलॉन असेल आणि टोमॅटो असेल, जे की झेड क्रॉप्स म्हणजे समर मध्ये ग्रोन केलेले क्रॉप्स आहेत. ओके, तर मित्रांनो आपण याच्यानंतर पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस करावे लागतात आपल्या क्रॉप्सला ग्रोन करण्यासाठी. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल की मॅम आपले जे काही फूड आहे ते तर डिरेक्टली काही विद्यार्थी असतात ज्यांना माहिती नसतं की हे जे काही क्रॉप्स आहेत ते कशा प्रकारे ग्रोन केले जातात. ठीक आहे, मग या ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत जे की आपल्याला आपल्या पिकाची जेव्हा आपण पीक सो करतो, पेरणी करतो, ते त्याचं हार्वेस्टिंग करेपर्यंत किंवा ते पीक स्टोअर करेपर्यंत कोणत्या कोणत्या प्रॅक्टिसेस मधून आपल्याला जावं लागतं, तर या स्लाइड मध्ये त्या प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं पीक जेव्हा आपण ग्रो करतो, कुठल्याही प्रकारचं जेव्हा पीक आपल्याला घ्यायचं असतं, तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं त्या सॉइलचं प्रिपरेशन. ठीक आहे, सॉइल म्हणजेच काय तर माती, त्या मातीचं प्रिपरेशन करणं महत्वाचं असतं. मग ते प्रिपरेशन कसं करायचं बघा, आता उन्हाळ्यामध्ये मोस्ट ऑफ दी ज्या काही शेती असतात त्या काय झालेल्या असतात तर मोकळ्या असतात. मग त्या शेत्यांचं काय केलं जातं तर तिथे प्लोईंग केलं जातं, त्यांची नांगरणी केली जाते. जे काही शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना मोस्ट ऑफ दी पोरांना माहिती असतं. मग जे आपली शेती आहे त्याची काय केली जाते तर फर्स्ट ऑफ ऑल नांगरणी केली जाते. नांगरणी केल्यानंतर त्याला काय केलं जातं तर त्याची कुळवणी केली जाते. आणि जेव्हा आपला पाऊस पडतो, जून मध्ये पाऊस पडल्यानंतर आपण काय करतो तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत ते काय करतो तर पेरतो आपल्या शेतामध्ये. ओके, जे पण काही सीड आहे ते सीड आपल्या मातीमध्ये पेरणे, त्यालाच आपण काय म्हणत असतो तर सोविंग. ओके, बघा इथे प्लोविंग म्हणजेच काय तर तुमचं नांगरणी, आपण मराठीमध्ये ह्याला काय म्हणू शकतो तर नांगरणी. जे पण काही आपली माती आहे ती खालची माती वर करणे, वरची माती खाली नेणे, आणि जे पण काही न्यूट्रिएंट्स आहेत आपल्या सॉइल मधले व्यवस्थितरित्या मिक्स करणे. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणत असतो तर प्लोईंग. देन सेकंड असतं आपलं सोविंग. सोविंग म्हणजेच काय तर कुठल्याही प्रकारचं जे बीज आहे किंवा सीड आहेत, कुठल्याही प्रकारचं बियाणं, ओके, बियाणं आपण आपल्या सॉइल मध्ये पेरणे, त्यालाच आपण काय म्हणतो तर सोविंग म्हणजेच काय तर पेरणी. देन ऍडिशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स. मग बघा याच्यामध्ये सोविंग केल्यानंतर त्या पिकांना वाढण्यासाठी, त्यांची ग्रोथ होण्यासाठी कशाची गरज असते तर डिफरंट डिफरंट फर्टिलायझर्सची, मॅन्युअर्सची गरज असते. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो तर नायट्रोजिनस असेल, पोटॅश असेल किंवा फॉस्फरस असेल, आपण काय करत असतो तर हे फर्टिलायझर्स त्याच्यामध्ये ऍड करत असतो फॉर इट्स ग्रोथ. त्या क्रॉप्सची जी ग्रोथ आहे ती होण्यासाठी आपण काय करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स आपल्या सॉइल मध्ये ऍड करत असतो. ओके, ही पण एक महत्वाची ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस आहे. देन थर्ड असतं आपलं इरिगेशन. इरिगेशनलाच आपण काय म्हणतो तर सिंचन. ठीक आहे, इरिगेशनला आपण काय म्हणतो तर सिंचन. मग बघा आपल्याला पाण्याची गरज असते रोज, आपण पाण्याशिवाय जगू शकतो का? नाही. मग हे जे प्लांट्स आहेत त्यांना पण पाण्याची गरज असते ना, त्यांची जी ग्रोथ आहे ते होण्यासाठी ह्यांना पण गरज असते. मग हे जे काही इरिगेशन आहे ते देखील अतिशय महत्वाचं असतं त्यांच्या वाढीसाठी, त्या पिकांच्या वाढीसाठी. हे जे सिंचन आहे मग ते सिंचन महत्वाचं असतं. मग ते सिंचनाचे वेगवेगळे टाइप्स असतात, त्याच्यामध्ये तुषार सिंचन असतं, देन आपलं ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन काय असतं ते पण आपल्या नेक्स्ट टॉपिक्स मध्ये किंवा नेक्स्ट लेक्चर्स मध्ये आपण पाहूयात. देन विडिंग. बघा विडिंग पण महत्वाची असते. मग विडिंग म्हणजे काय असतं बघा, जे पण काही आपल्या क्रॉप्स, ओके, बघा हे जे काही आपण आता या प्लॉट वरती आपण जर काही आपले क्रॉप्स आहेत, ठीक आहे, हे अशा प्रकारचे क्रॉप्स आहेत. मग या क्रॉप्स मध्ये अनवॉन्टेड जे नको असलेले जे काही प्लांट्स आहेत, अनवॉन्टेड जे की आपल्याला आपल्या फील्ड मध्ये नको आहेत आणि आपल्या क्रॉप्सला ते काय करतात, इजा करतात, त्याला आपण काय म्हणतो तर वीड म्हणजेच आपण त्याला म्हणतो तण. ठीक आहे, मग ती तण काढण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण काय म्हणत असतो तर विडिंग असं म्हणत असतो. ठीक आहे, त्यालाच आपण खुरपणे वगैरे म्हणतो, त्यालाच काय म्हणतो तर आपण विडिंग म्हणजेच काय तर तण काढण्याची प्रोसेस, रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड प्लांट्स. म्हणजेच हे जे काही आपली क्रॉप्स आहेत त्या ग्रोन केल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नको असलेले गवत असेल किंवा तण असेल ते आपण आपल्या फील्डच्या बाहेर काढून टाकण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण काय म्हणत असतो तर विडिंग. ओके, देन असतं आपलं हार्वेस्टिंग. जेव्हा आपलं
जे क्रॉप्स आहेत ते ग्रोन की झाल्यानंतर जे काही दाणे आहेत ते व्यवस्थितरित्या भरल्यानंतर मग आता शेतकऱ्याला वाटतं की आता जे काही क्रॉप्स आहेत ते काढण्याची गरज आहे. ते जे क्रॉप्स आहेत ती काढण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर हार्वेस्टिंग. ओके. आता पिकं सगळी हार्वेस्ट झाली. हार्वेस्ट झाल्यानंतर त्याची जी काही थ्रेशिंग आहे, थ्रेशिंग झाल्यानंतर ते पिकं काय केली जातात तर स्टोअर केली जातात. ठीक आहे. मग स्टोरेजसाठी वेगवेगळ्या वेअर हाऊसेस किंवा शेतकरी त्यांच्या घरामध्ये स्टोअर करतात. त्यांचे काही अन्नधान्य असेल ते त्यांच्या घरामध्ये देखील स्टोअर करत असतात. मग ह्या सॉइल प्रिपरेशन पासून स्टोरेज पर्यंतची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. ओके. बघा, याच्यामध्ये काही जे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी हे प्रॅक्टिसेस माहिती आहेत. त्यांच्यासाठी हे काही नवीन नाही. पण जे काही ज्यांना माहिती नाही, जे शहरामधले विद्यार्थी असतील किंवा ज्यांना माहिती नाही की हे काय असतं, तर त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे की प्लोईंग म्हणजे काय असतं, सोविंग म्हणजे काय असतं, देन ॲडिशन ऑफ मॅन्युअर फर्टिलायझर कशासाठी करतात, देन इरिगेशन, वीडिंग अँड हार्वेस्टिंग अँड स्टोरेज. ठीक आहे. हे जे काही क्रॉप्स आहेत त्यांना आपण कल्टिवेट केल्यानंतर त्यांचं स्टोरेज कशा कशा प्रकारे केलं जातं हे या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये इन्क्लुडेड असतं. ओके. तर बघा, हा जो काही आपल्या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत तेच या तुम्हाला इमेज फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, आपण प्रिपरेशन ऑफ सॉइल त्याच्यामध्ये काय पाहिलं तर आपलं नांगरणी, कुळवणी, ठीक आहे, ते करत असतो. प्रिपरेशन ऑफ सॉइलमध्ये जी पण काही सॉइल आहे ती काय करत असतो तर आपण वरची माती खाली किंवा खालची माती वरी करतो आणि जे काही आपले फर्टिलायझर्स आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत त्यांना काय करत असतो तर मिक्स करत असतो व्यवस्थितरित्या. ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण प्रिपरेशन ऑफ सॉइल. मग ही व्यवस्थितरित्या झाल्यानंतर जेव्हा पण आपलं पाऊस किंवा जेव्हा इरिगेशन झाल्यानंतर ते शेतकरी काय करतात तर सोविंग करतात. ते जे बिया 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 आहेत त्या काय करतात तर सोविंग करतात. त्याला आपण काय म्हणतो तर पेरणी करणे. ठीक आहे. आपल्या मराठी भाषेत आपण सोविंगलाच काय म्हणतो तर पेरणी करणे. कुठल्याही प्रकारचं जे बीज आहे ते आपल्या मातीमध्ये रुजवणे किंवा मातीमध्ये टाकणे त्याला आपण काय म्हणतो तर सोविंग म्हणतो. ठीक आहे. देन ॲडिशन ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. देन जे पण काही पिकं आहे किंवा जे पण काही आपण पेरलेले आहे धान्य त्याला आपण काय करतो तर इरिगेट करतो, इरिगेशन देतो म्हणजेच पाणी देतो. देन जे पण काही अनवॉन्टेड किंवा नको असलेले जे काही प्लांट्स आहेत त्यांना आपल्या फील्डचे आपण बाहेर काढून टाकतो. त्यालाच आपण काय म्हणतो तर विडिंग म्हणजेच काय तर तण काढणे. ओके. देन काय होतं तर हार्वेस्टिंग. आता आपले जे काही पीक आहे ते काय आहे तर काढणीला आलेलं आहे. म्हणजेच आपण त्या पिकाला काय करतो तर काढून टाकतो आपल्या फील्डच्या बाहेर. त्यालाच आपण काय म्हणतो तर हार्वेस्टिंग. ओके. देन काय होतं तर जे काही हार्वेस्ट केलेलं पीक आहे त्याची देन काय होते तर थ्रेशिंग. थ्रेशिंग म्हणजेच काय करतो तर आपण त्याची मळणी करतो. मळणी म्हणजेच काय बघा, जे पण काही आपलं आता काढलेली पिकं आहेत त्यांचं जे काही वरचं साल्ट आहे किंवा वरचं जे कव्हर आहे त्याच्यापासून त्याला रिमूव्ह करणे, वेगळं करणे त्याला आपण काय म्हणू शकतो तर थ्रेशिंग. आणि थ्रेशिंग झाल्यानंतर जे पण काही आपल्याला धान्य भेटलेलं आहे ते काय करतो तर आपल्या गोण्यांमध्ये भरून आपण स्टोअर करतो वेअर हाऊसला किंवा शेतकरी त्यांच्या घरी देखील स्टोअर करतात. ओके. तर मित्रांनो बघा, ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत म्हणजेच ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आपण व्यवस्थितरित्या पाहिलेल्या आहेत. मग हे जे काही प्रिपरेशन ऑफ सॉइल असेल, सोविंग असेल किंवा ह्या सगळ्या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत इन डिटेलमध्ये आपण आपल्या ह्या लेक्चरच्या नेक्स्ट टॉपिकमध्ये किंवा नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थितरित्या समजलं असेल आणि ह्या लेक्चरचा जो सेकंड पार्ट आहे तो आपल्या अपकमिंग लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत. तर जर कोणाला काही अडचण असेल, मला तर वाटत नाही की कोणाला काही अडचण असेल, तर मित्रांनो मला वाटतं की हा जो टॉपिक आहे तो तुम्हा सर्वांना व्यवस्थितरित्या समजला असेल. तर आजच्या पुरतं इतकंच. गुड डे टू ऑल ऑफ यू अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड थँक यू.